भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आदरणीय आचार्य उपाध्याय पूज्य भदंत आचार्य अंगुलीमालजी शक्यपुत्र महास्थवीर, आज आपण या माघ पौर्णिमेनिमित्त उपस्थित आहोत। दरम्यान या माघ पौर्णिमेनिमित्त भदंत धम्मदर्जी थेरो सुद्धा उपस्थित आहेत। आपल्याला सर्वांना पंचशील अष्टशिलेचा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर त्रिशरणागमनासह त्रिरत्न वंदना, पुष्प, दीप, धूप इत्यादीचं पूजन करून आपण सूत्रपाठांती गर्भसंस्कार विधी हा सुद्धा या दरम्यान होणार आहे। बोर्डे परिवार आणि शेजवळ परिवार यांचा या ठिकाणी आपण गर्भमंगल विधी सुद्धा अंगुलीमाल सुद्धाने पार पाडणार आहोत। आणि शेवटी प्रवचनांती एका मुलीच्या भाषणांती व गायनांती आपला हा आशीर्वचन घेऊन आशीर्वादांती आपला हा कार्यक्रम या ठिकाणी माघ पौर्णिमेचा संपन्न केला जाईल। सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचंय, सगळ्यांना आवाज येतो। श्रद्धेय उपासक उपासकांनो, आजचा हा दिवस आपल्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे। आज आहे माघ पौर्णिमा। आज भगवान बुद्धांनी आयु संस्कार केलेला आहे। आयु संस्कार कशाला म्हणतात, काय आहे आयु संस्कार, हे तुम्हाला धम्मनिष्ठमध्ये सांगितलं जाईल। त्या अगोदर आता आपण या ठिकाणी 108 दीपाने बुधवृक्षाची पूजा आपण करीत आहोत। 5 वाजताही 108 दीपाने आपल्याला बुधवृक्षाची पूजा करायची आहे। कारण दिवे हे रात्रीला शोभून दिसतात। दिवसा दिव्याची काही आवश्यकता नाही, अंधारामध्ये दिवे पाहिजे। आणि म्हणून आपण कधी दिवे हे 5च्या नंतर आपण लावायला सुरुवात केली पाहिजे। बौद्ध राष्ट्रामध्ये, बौद्ध देशांमध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये या बोधीपूजेचं महत्व अत्यंत महत्वपूर्ण आहे। कारण बोधी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा हा ज्ञान देणारा वृक्ष आहे। जगाला दुःखमुक्तीचं ज्ञान देणारा महाबोधी वृक्ष आहे। आणि म्हणून आपण आजची जी पूजा आहे, आपले गुरुवर्य पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्थवीर 7 तारखेपासून आजारी आहे, वय झालेला आहे। आणि म्हणून त्यांना निदुःख निरोग आयु आरोग्य प्राप्त व्हावं, त्यांची तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी। तर आपण दवाखाने केले, सगळं काही केलं, सरकारी दवाखाना, जालना हॉस्पिटल, तिथं काही त्यांना माझी तसा गुण आलेला नाही। तब्येत खराब होऊ लागली म्हणून आपण सुट्टी केली, घरात आणलं। त्यानंतर इथे येणारे उपासक जर जास्ती शाने, आजार काय, ट्रीटमेंट कोणती द्यायला लागला, कावीळ म्हणून बंदीला दुसरी ट्रीटमेंट दिली, त्याच्यामुळे तब्येत अजून खराब झाली। आम्ही निर्णय दिनेश बंदीला शांतवना केला, असं कर जाऊ नका, कारण वय त्यांचं जास्त आहे। ते चिकित्सक जो डॉक्टर आहे त्याच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पाहिजे। उठकी सूट, कोणी काय सांगितलं म्हणून कोणी छो म्हणलं त्याच्या मागे धो करायचं, असं करू जाऊ नका। कारण तब्येत, त्यांना जो आजार आहे अम्लपित्त आहे आणि पोट साफ होत नाही, हा आजार आहे। त्याच्यासाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या वगैरे देतो आपण 2-4 दिवसात, त्याच्यामुळे पोट साफ होतंय। थोडं थोडं खायला सुरुवात केलेली आहे। अजून त्यांनी तब्येत चांगली व्हावी आणि भोजन त्यांनी व्यवस्थित करावं।
भाकरी खायला सुरुवात करावी, म्हणून आपण त्यांच्यासाठी त्यांना तात्काळ चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, म्हणून आपण बोधीपूजा केली. बोधीपूजेचा पहिला जो लाभ, सगळ्यात पहिला लाभ आहे आयु आरोग्यतन मन. सगळ्यात पहिला लाभ आहे या बोधीपूजा केल्याने पहिलं माणसाला आरोग्य प्राप्त होतं. आणि बुद्ध वचन आहे आयु आरोग्यतन मन किती धनं बलं वट्टेतन पूजयंतानं मुद्देतन बोधिमुक्त. बोधिवृक्षाची पूजा केल्याने सगळ्यात पहिला जो लाभ आहे ना आरोग्य प्राप्त होत आहे. त्यानंतर आयुष्य सगळ्यात महत्वाचं आहे जीवन जगत असताना. पण आपल्याला माहित नाही की आपलं याच्यानंतरचं आयुष्य किती आहे. एका क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. आपण एका मिनिटानंतर काय होईल, एका तासानंतर काय होईल, एका घंट्यानंतर काय होईल, संध्याकाळपर्यंत माणसाचं काय होईल सांगतो. म्हणून आपल्याकडे हे पुण्य पारमिता असणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून ही पुण्य पारमिता आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये संपादन करीत आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. आजची पौर्णिमा जशी वैशाखी पौर्णिमा तशीच आजची पौर्णिमा आहे. कारण आजच्या पौर्णिमेला बुद्ध आयु संस्कार करतात. आणि आयु संस्कार म्हणजे आज बुद्ध डिक्लेअर करतात की 3 महिन्यानंतर म्हणजे वैशाखी पौर्णिमेला माझं महानिर्वाण होणार आहे, महापरिनिर्वाण होणार आहे. आणि म्हणून ती ही पौर्णिमा आपण साजरी करत आहोत. या पौर्णिमेनिमित्त आपले भक्ते आजारी आहे की 24 तास सतर्कच असतात, सजगच असतात. कोण आलं कोण गेलं लोकरी लोकांना म्हणत आयुष्य जे एवढ्या वर्षापर्यंत त्यांच्या हाताखाली आहे. कधी आळस झोपा जांभळ्या कधी त्यांच्यामध्ये मला दिसल्या नाही. म्हणून आज आपण जे बसलेलो आहोत आज हे सगळं विहार आहे, आळस झोपा आहे, सर्व जे आहे तिथं त्यांची खूप मेहनत आहे. आणि जालना जिल्ह्यावरती त्यांचे महान उपकार. आपल्या जालना जिल्ह्यावर गांधीजींचे महान उपकार आहेत. पवित्र बुद्ध धम्म, बुद्ध धम्माचे शिक्षण, बुद्ध धम्माचे संस्कार तिने इथं आल्यापासून आपल्याला दिले आणि आपल्यासाठी तिथं एक स्थान निर्माण केलं. आणि म्हणून हे स्थान आपल्या सर्वांचं आदरस्थान आहे, प्रेरणास्थान आहे. आपण कुठे जाऊ शकत नव्हतो. हे जालना जिल्ह्यातलं पहिलं बुद्ध विहार आहे. त्यामुळे इथून पुढं इथून त्या विहारापासून सगळीकडे प्रेरणा मिळाली, विहारा बांधायला सुरुवात झाली. आणि म्हणून हे खरं हे जे विहार आहे सगळ्या विहारांचं मानव आहे. आणि मग इथं सर्वांनी आलं पाहिजे, प्रत्येक पौर्णिमाला आलं पाहिजे. कारण विहार चालवणं, विहाराकडे येणं आमच्या सर्वांचं आद्य कर्तव्य. कारण इथं शांत होतं. आता विपसनेचा हॉल आहे, विपसना आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. आणि सगळ्याला विपसना करायला मिळावी, त्याचा लाभ मिळावा, शांतता मिळावी, सगळ्यांच्या जीवनात सुख यावं. म्हणून त्यासाठी विपसना केंद्राची सुद्धा निर्मिती आहे. वरती बुद्ध विहार आहे, त्याच्यावरती संस्कार केंद्र आहे. तिथं पाठीमागं 10-12 कुठे आहे विपसना हॉल आहे, समोर काही कुठे आहे. अशा पद्धतीने हे विहार आहे. सुंदरसं असं गेट आणि श्रीलंकेवर आणलेले हे बोधिवृक्षाची छाया आहे. आणि म्हणून या बोधिवृक्षाची पूजा सगळ्यात जास्त जी होते शिलोंमध्ये होते. कारण इथून सम्राट अशोकाची मुलगी संघमित्राने श्रीलंकेमध्ये बोधिवृक्ष नेला. तेव्हापासून आज ही बुद्ध परंपरा, बुद्ध संस्कृती या बौद्ध राष्ट्रामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये जिवंत आहे. आणि सगळेजण हा सगळं जग हे सगळ्या जगाला ज्या विश्वशांतीची गरज आहे ती बोधिवृक्ष देऊ शकतो. आणि म्हणून आपण या महाबोधिवृक्षाची पूजा करत आहोत. बोधिवृक्षाचा जो वर्ण आहे, बोधिवृक्षाचा जो कलर आहे तर तो कलर आपल्याला असा दिसतो आहे. पण बोधिवृक्षाचा जो कलर तो आहे सोनेरी कलर. आणि मग बोधिवृक्षाकडे आपण जर पाहतो किती जरी आपण वैतागलेले असतो, किती तणाव खाली असतो, किती टेन्शनमध्ये असतो, बोधिवृक्षाखाली जर बसलो तर बोधिवृक्षाकडे सारखा असं पाहत बसलो तर नितांत अशी शांतता आपल्याला प्राप्त होते. आणि ती शांतता प्राप्त करण्यासाठी आणि बोधिवृक्ष जे आहे हे जिवंत बुद्धाचं रूप आहे.
म्हणतो, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, आणि मग ते चित्र बुद्रुक्षामध्ये आपल्याला दिसत आहे. कारण हे बुद्रुक्ष म्हणजे जिवंत बुद्धाचं रूप आहे. कोणाच्या दारापुढे बुद्रुक्ष असेल, कोणाच्या घरापुढे असेल, कोणाच्या शेतामध्ये असेल, कधी तोडू नका. बुद्रुक्षाची पानं तोडू नका. कारण बुद्रुक्षाला इजा करणं म्हणजे बुद्धाला इजा करणं. हे कधी घोर कर्म करू नका. कारण याचे परिणाम जे येतात फार गंभीर परिणाम येतात. त्या ठिकाणी मग आपण जर बुद्रुक्षाच्या पानं तोडल्या आपल्या हातपाय तुटण्याची शक्यता असतात. काही होऊ शकतो म्हणजे धोके आहेत. ते धोके आपल्याला टाळायचे असतील तर आपण बुद्रुक्षाचं जपून यूज केलं पाहिजे. कारण बुद्रुक्ष जिथं रोपीत झाला तिथं बुद्ध शासनाला सुरुवात होते आहे. कारण श्रीलंकेमध्ये बुद्रुक्ष रोपीत केल्याच्या नंतर बुद्ध शासनाला सुरुवात झाली. म्हणून या बुद्रुक्षाची आपण पूजा, तसंच बरोबर एक दोन ताई आलेल्या आहेत. शिजवळ आहे, शिजवळ ताई, कोरडे ताई, त्यांचा गर्भसंस्कार विधी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी आता सगळ्यांनी गुडघ्यावर बसा. परिसर पंचशील होईल, अष्टशील होईल, वंदना होईल. त्यानंतर या ठिकाणी निवडून आलेली वर्गदहावीची विद्यार्थिनी आहे, भाषण करते आहे. रमाई जयंतीनिमित्त तिने भाषण केलं, सुंदर भाषण केलं. भाषणाची तिला आता गुण लागलेलं आहे. म्हणून ती म्हणते तुम्ही भरतीजीवर सुद्धा त्या ठिकाणी दोन शब्द मला बोलायचं, चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण आता विधी घेऊया, वंदना घेऊ, त्यानंतर मग तिचं भाषण घेऊ. तर आलेलंच तिने भाषण तयार केलं. त्याच्यामुळे आपण एक भाषण करायला शिकलं पाहिजे, प्रवचन द्यायला शिकलं पाहिजे, मग चर्चा करायला शिकलं पाहिजे. आठवडून असं मी म्हणतो त्याप्रमाणे सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. आता हे सगळं एक राऊंड घेतला. आता इकडून समोरून घे, सगळे चेअर घे. काही लांब असले झूम कर, नाही तर मग जोडून बसा सगळेजण. म्हणून सगळ्यांनी आता शांत बसायचं, जोडून बसायचं. अभिवादन करूया. पुढं धर्मसंघ दिनात आपला उद्धार करणारी आरती आपण बोलतो, वंदना करा. सर्वप्रथम अभिवादन. सर्वांनी आपली मोठं द्या, माझ्या पाठोपाठ जायचं. सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघो नमामि. अहं वन्दामि सद्गुणान्. ईश्वर कृष्णाची आशा हे होतं त्याप्रमाणे सर्वांनी म्हणायचे. अष्टशील महाराज उपासक उपासिका त्यांनी म्हणून आपण ईश्वर पंचशीलाची आशा करायची. मला असं वाटतं उपासकहं वन्दे ईश्वरेण सह पंचशीलान् धम्मं याचामि. अनोगहं तत्त्वा शीलं देकमेवन्ते. द्वितीयमपि अहं भन्ते ईश्वरेण
सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं वा शीलं देवमेवन्ते तृतीयमपि अहं वन्दे ईश्वरेण पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देवमेवन्ते महं वदामि तं वदेत् नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तीन वेळेस मोठ्या मोठ्या एका आवाजाला कसं शरणं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि ईश्वरमगमनं सम्पूर्णं पातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि स्वामेरयमज्जपमादर्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ईश्वरेण सत्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वप्रमादेन सम्पादेत्
यानंतर अष्टशील प्रदान करायचं. त्यांनी ज्यांनी आज अष्टशील प्रदान केलेलं आहे त्या उपासकांनी अष्टशिलाची रक्षा करायची. म्हणा अष्टशिली असं म्हणा मोठ्याने म्हणा तुम्ही अगोदर म्हणा नंतर आम्ही म्हणतो. येते ना, पण मग त्याचा आवाज वेगळा आहे. नाही म्हणा एकदाच म्हणा 1 2 3 स्टार्ट. ओकास अहं भन्ते ईशरणेन सत्तिम् अट्ठांग समनागतम् ओसतशीलम् धम्मं याचामि अनुगहं तत्त्वा शीलं देत्वमे भन्ते द्वितीयमपि अहं भन्ते ईशरणेन सत्तिम् अट्ठांग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगहं तत्त्वा शीलं देत्वमे भन्ते तृतीयमपि अहं भन्ते ईशरणेन सत्तिम् अट्ठांग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगहं तत्त्वा शीलं देत्वमे भन्ते. यमहं वदामि संवदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. ईशरणगमनं सम्पूर्णं. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेशमिच्छाचारा वेरमणि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय मज्जापमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादयामि.
नच्च गीतवादित विसुखदर्शना माला गंधविलेपन धारण मंडन विभूषण काला वेरमणि सिक्खापदं समादयामि नच्च गीतवादित विसुखदर्शन माला गंध विलेपन धारण मंडल विभूषण वेरमणि सिक्खापदं समादयामि उच्चासयन महाशयन वेरमणि सिक्खापदं समादयामि शयन महाशयन वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 तिसरणेन सह अष्टांग उपसतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शीलं सम्पादित साधु 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 हे कामाचं नाही आणि बराबरची नाही असं होऊ नये यासाठी संस्कार केले जातात सुसंस्कार ज्याला म्हटलं आहे आणि ते बौद्ध धर्मातले संस्कार तो गर्भसंस्कार आपण करीत आहोत चौथ्या महिन्यापासून तिसऱ्या महिन्यापासून संस्काराला सुरुवात होते आहे तर हा जो संस्कार आहे गर्भसंस्कार 9 महिन्याचा हा जो काळ आहे या काळात केलेले जे संस्कार या काळात आपण गर्भाला लागून जे वळण आहे या काळामध्ये आपण जे काही पुण्यकर्म करतो वाचन करतो अभ्यास करतो चिंतन मनन ध्यान आपण जसं वागा तसं जीवनामध्ये त्याचे फळ मिळतात तसं पेरलं तसं उगत या दिसन उपते बीजन त्या दिसन हरते फलन कल्याणकारी कल्याण पापकारी जसं पेरलं तसं उगत आहे जर कल्याणकारी बीज आपण पेरलं आपल्या हिताचं बीज आपण पेरलं तर फळ सुखाचे मिळतात वाईट बीज पेरलं तर त्या ठिकाणी फळ हे दुःखदायक रडाला पडायला लावणारे शोक करायला लावणारे चिंता करायला लावणारे परिणाम येतात म्हणून हा जो काळ आहे चौथ्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत हा काळ अत्यंत महत्वाचा काळ आहे या काळात होणारे संस्कार म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे आता जे आपण संस्कार करू वंदना घेऊ अभ्यास करू बाबासाहेबांचे पुस्तक बाबासाहेबांच्या जन्माचे पुस्तक बुद्धाच्या जन्माचे पुस्तक आपण वाचू तर हे अजून मेंदू बाळाचा बनतो आहे तो मेंदूच बुद्धमय बनतो आणि म्हणून ते बाळ जन्मताच बुद्धमय बनावं यासाठी हे संस्कार केले जातात पण आपण आपले संस्कार फार वेगळेच आहे 7वा महिना झाला की डोहाळे लागले डोहाळे म्हणजे निवड मोकट काही बाई खाता कसंही वागेल टिव्या पाहणं गाणे ऐकत काही करीत बसतो हे जे सगळं जे आहे तर त्या ठिकाणी लेकरं जे आहे आपण काही बाई खात बसलो लेकरं तसेच खाणारे माती खात बसलो माती खाणारे आपण तसे वागत तसं आणि म्हणून या ठिकाणी गर्भातलं जे बाळ आहे त्या बाळाची जी नाळ आहे ती आईवडिलांची मेंदूशी अटॅच आहे आईवडिलांच्या विचाराची अटॅच आहे त्यामुळे आपण जसे विचार करू तसं ते बाळ विचार करतो चुकून जर बाप 90 वरून आला इकडं ते बाळ सुद्धा इकडं झुलत आहे आणि म्हणून असं होऊ नये यासाठी हे संस्कार फार गरजेचे आहे म्हणून शुद्ध संस्कार शांत संस्कार आणि या काळामध्ये विपश्यना केली पाहिजे सगळे ध्यान केलं पाहिजे वंदना 3 टाइम घेतली पाहिजे विशेष म्हणजे अंघोळीमान स्वतःचं पठण केलं आणि ते तुम्हाला तारतात गर्भ संस्कार गर्भ सुरक्षा आणि गर्भमंगल आणि शेवटी हे जे आपण संस्कार करतो हे तुम्हाला प्रसूतीच्या वेळेला काम येतात कारण प्रसूती म्हणजे जन्म होणं आहे बाळाचा जन्म होणं त्या ठिकाणी ते आईसाठी धोकादायक असते आणि बाळासाठी सुद्धा धोकादायक असते आणि म्हणून जन्म होणं दुःखमय आहे जन्म होणं हे दुःख आहे आणि म्हणून हे दुःख काय होईल काय सांगता येत नाही
काही वेळेला महिला अडवतात. अडवल्याच्या नंतर जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत, त्या मरणांतिक आहे. मरण येऊ शकतं, बाळ मरतं, कधी कधी आई मरते. आणि असं होऊ नये यासाठी हे संस्कार केले जातात. हे संस्कार इथं सुद्धा कामी येतात आणि तिथे कामी येतात आणि प्रसूतीच्या वेळेला 100% कामी येतात. आता तुम्ही दवाखान्यात जाता, दवाखान्यात गेल्यानंतर मग सलाईन, गोळ्या, इंजेक्शन, डॉक्टरची ट्रीटमेंट, डॉक्टरचे इलाज संपले की शेवटी मग सिझर आहे. सिझर करतात. सिझर केल्यानंतर सिझरच्या पलीकडे त्यांना काय करतात? डॉक्टरचे जेव्हा इलाज संपतात तिथून पुढे पुत्राची इलाज सुरू होतो, बाबासाहेबांची इलाज सुरू होतो. म्हणून आतापासून आपण इलाज केला त्याला संस्कार म्हणतात. आणि हा संस्काराचा पहिला टप्पा 4थ्या महिन्यापासून, म्हणजे हा 9 महिन्याचा हा जो कार्यकाळ आहे पुन्हा लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं की 9 महिने म्हणजे खूप मोठा पिरियड आहे. हा क्षणिक आहे, दिवस पटापट निघून जातो. सेकंदातून मिनिटामध्ये, मिनिटातून तासामध्ये, तासातून दिवसामध्ये, दिवसातून पुन्हा महिन्यातून 9 महिन्यात कधी दिवस निघून जातो कळत नाही. म्हणून तुम्ही वाचनावर जास्त जोर द्यायला पाहिजे. ते मोबाईल दूर केले पाहिजे. मोबाईलमध्ये गेम खेळू नका, नाही तर लेकराच्या आयुष्याला गेम अजून होईल. म्हणून शांतता, वंदना घेत राहा. आणि अंघोळीला सुद्धा हे 7 वेळेस सकाळ सांगतात. कारण इथून गर्भ संस्काराला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेस अनंत अंघोलीमा बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीक्षा जारी केल्या गेल्या. पहिल्या दिवशी त्यांना मारहाण झाली. ती मारहाण झाली, ती मरणांतिक मारहाण होती. भगवंतांनी त्यांच्याकडे पाहिलं की अंघोलीमाल तुम्ही सगळं सहन करा. आणि सहन केलं नाही, परिणाम वाईट येते. म्हणून त्यांना ते सगळं सहन केलं त्यांनी. आणि म्हणून त्यांची सुगती झाली. जर त्यांनी सहन केलं, त्यांनी जर लोकांना उठून दगड मारले असते, मग लोकांनी त्यांना त्या ठिकाणी संपून टाकलं असतं. आणि म्हणून ते वैर आहे संसारामध्ये. कारण अनेक लोक त्या ठिकाणी त्यांना पाहून अनेकांच्या भावाचे, अनेकांच्या घरातल्या लोकांची त्यांनी मदत केली होती. हात कापले होते, बोटं कापली होती आणि गळ्यामध्ये माळा बनवली होती. म्हणून लोकांचा त्यांच्यावरती रोष होता. म्हणून बुद्धांनी त्यांना दीक्षा दिल्याच्या नंतर त्यांना शांत केलं. तेव्हा दुसऱ्या दिवशी ते जारी केलं गेलं. दीक्षा जारी करीत असताना एका घरामध्ये रडण्याचा, खाण्याचा, उठण्याचा, मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा ते भिक्षाचारी करीत आहे. तेव्हा त्यांनी विचारलं, घरामध्ये काय भांडण सुरू आहे, काय चालू आहे घरामध्ये, काय अशा प्रकारचा आक्रोश घरामधून ऐकू येत आहे, अशा प्रकारचा विलाप घडणं पडणं ऐकू येत आहे. तिथं त्यांनी भगिनीला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणते घरामध्ये भगिनी प्रसूत होत आहे आणि ती 2 दिवसापासून मध्ये अडवलेली आहे. अशा पद्धतीने तेव्हा हे सगळं तिच्या दुःखदायक किंकाळ ऐकून करुणा मैत्री त्यांची जागी झाली आणि ते बुद्धाकडे आलं. बुद्धाला विचारलं, भगवान याच्यावरती काही इलाज नाही का? असा प्रकार सर्वस्तीमध्ये घडलेला आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की हे जे अंगुलीमाल सूत्र मी तुम्हाला दिलेलं आहे, येतो हनु भगनी हरियाई जाती या जातो नावी जाणावी संचीच पालन जीविता ओरूप येता तेन सच्चेन सुत्ती ते होती सुत्ती गप्प. हे जे सूत्र आहे याच्यामध्ये पाली भाषेतील हे सूत्र आहे. त्याचा मराठी अनुवाद असा आहे. तेव्हा ते पुन्हा त्या ठिकाणी आले, घरी आले. भगवंतांनी त्यांना सांगितलं या सूत्राचं पठण झालं. त्या सूत्राचा अर्थ असा आहे की भगिनी, तेव्हापासून माझा आर्य जातीमध्ये बौद्ध धर्मामध्ये माझा पुनर्जन्म झाला. मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आता इथून पुढे मी हिंसा करायचं जाणत नाही. हिंसा करायचं मी कायमस्वरूपी सोडून दिलं नाही. या सत्य, कारण काय सत्य आहे, परम सत्य आहे. या सत्य तुझ्या गर्भाचं मंगल असं म्हणतात. क्षणी ते सगळं ते आडवं झालेलं भाग सरळ झालं, प्रसूती सुखरूप झाली. आणि तेव्हापासून बौद्ध धर्मामध्ये ही गर्भसंस्कार करण्याची ही पद्धत जी आहे ही सुरू झालेली आहे. म्हणून आपण सगळे बौद्ध असताना आपण संस्काराचा काळ जो आहे हा एकदा हातातून गेला, पुन्हा नाही. संस्काराचा दुसरा टप्पा जन्माल्यापासून 6 वर्षापर्यंतचा दुसरा टप्पा आहे. त्या काळामध्ये म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर मग रोट्या ठिकाणी बोलायला लागतं, काय प्यायला लागतं. जेव्हा त्याच्या तोंडातून निघणारा पहिला शब्द तो बुद्ध शब्द निघणार, जैविक शब्द निघणार. आपले कुठलेही शब्द काढतो आपण, चिकू पिकू मम्मी काही पण येण्यासारखं हे गेलं नाही.
बुद्ध शब्द आपण शिकवलं पाहिजे, जय भीम म्हणायला शिकवलं पाहिजे, ब्रह्म बुद्ध म्हणायला शिकवलं पाहिजे, पुन्हा मी म्हणते म्हणायला शिकवलं पाहिजे. हे सगळं आपण लेकरांना त्या ठिकाणी शिकवलं. आणि अशा पद्धतीने हे संस्कार आपण त्यांच्यावरती केले पाहिजे. जन्मल्यापासून 6 वर्षापर्यंत दुसरा टप्पा, त्यानंतर 6 वर्षापासून 16 वर्षापर्यंत संस्काराचे 3च महत्वपूर्ण टप्पे आहेत. एकदा लेकरू कळतं झालं, सवर्त झालं, किती काही आपण त्याला सांगितलं नंतर ऐकत घेतलं. या संस्कारातून आलेलं माणूस आहे, त्याला कधी आई वडिलांना तोंड वाजवायची गरज पडत नाही, कधी त्या ठिकाणी याला त्याला सांगायची आवश्यकता पडत नाही. आपण काय करतो, संस्कार लेकरावर करीत नाही, वळण लेकरावर हवीत नाही, चांगलं कधी शिकवित नाही. त्याच्यामुळे लेकरं मोठे झाले, आई वडिलांना उघडून बोलतात, मागं फिरून बोलतात, काहीच्या काही बोलतात, वेगळा करतात, मारायला धावतात. मारलं पाहिजे, मला सांगेल झोपून काढलं पाहिजे. अरे संस्कार तसे संस्कार केल्यामुळे लेकरं धावतात आणि म्हणून लेकराला शांत करतात, लेकराचा क्रोध शांत करण्यासाठी. पण उद्रेक कधी काही सांगतात म्हणून हे संस्कार केले जातात. आपलं कसं आहे, संस्कार कुठलेही करीत नाही. लेकरू मोठं झालं 20-22 वर्ष, आपण आपलं काही ऐकत नाही. मग आपण काय सांगतो, पाहुण्या रावळ्याला सांगू, याला त्याला सांगू, जर वेळ केलेली असते तुम्ही साऱ्या दुनियाला कोणाला जर सांगितलं, राष्ट्रपतीला जर सांगितलं, ऐकायची त्याची मानसिकता नसते. म्हणून इथं हे जे बाळ आहे, हे जे लेकरं आपण जन्माला घालतो, यांनी तुमचं संकेतन केलं पाहिजे, यांनी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वागवलं पाहिजे. आणि शेवटची इच्छा आहे, शेवटच्या क्षणी पाणी पाजलं पाहिजे. म्हणजे बाळा आपण लेकरं जन्माला घालतो, हा जो संसार आहे आपला, की म्हातारपणात भाकरी घालतो, म्हातारपणामध्ये पाणी पाजलं, याच्यासाठी आपण जन्म. जुन्या लोकांचे विचार हेच आहेत, म्हातारपणामध्ये पाणी पाजलं पाहिजे, भाकरी घातल्या पाहिजे. आपण फक्त एवढाच विचार करतो, हे विचार नाही, हे साधे विचार आहे. आपण उच्च विचार केले पाहिजे, उच्च गोष्टीचे विचार केले पाहिजे, सूक्ष्म विचार केला पाहिजे, अति तीक्ष्ण विचार आपण केले पाहिजे. आणि ह्या विचारातून नंतर लेकरू विचार करणार, गंभीर विचार करणार. मला इथं हुशार पण, बुद्धिवान, शीलवान, गुणवान आणि जन्मजात ते हुशार असतो, त्याला सांगायची गरज पडत नाही. बाळा असं काय, बाळा कसं काय, बाळा अमुक करा, तमुक करत नाही. ते तुमच्या आधी तुम्ही सांगायच्या अगोदर ते लेकरू ते काम करून ठेवतो. वाव, आपण म्हणतो आमचं बाळ किती हुशार आहे, वंदन करा म्हणजे लगेच वंदन करतं, पाणी आणा लगेच पाणी आणा. काही मी सांगितलं का पटकन आहे, काही काही लेकरं उद्धट संस्कार झाल्यामुळे, उद्धटपणाचे संस्कार केल्यामुळे लेकरं ऐकत नाही. त्याच्यामुळे म्हातारपणामध्ये रडण्याची, पडण्याची, आक्रोश करण्याची, लेकरं पुढे हाणून घेण्याची वेळ जी आहे, हे संस्कार न केल्यामुळे, लेकरांना आपण चांगलं न शिकवल्यामुळे, लेकरांचा अभ्यास न घेतल्यामुळे, त्यांना अभ्यास न दिल्यामुळे, आपण वाईट वागल्यामुळं आपल्या मुलाबाळावर वाईट परिणाम होतात. म्हणून आपलं वागणं त्या ठिकाणी आदर्श असलं पाहिजे. म्हणून हे संस्कार या ठिकाणी केले जातात. म्हणून हा संस्काराचा या ठिकाणी कार्यक्रम आपण करीत आहोत. त्रिरत्नवंदना शॉर्ट वेळ ठिकाणी वस्तू झाली. किती वाजले? 3 वाजले. वंदना होईल आणि गर्भसंस्कार पूर्ण होईल. कारण हा संस्कार यांचा पहिला संस्कार आहे, त्यांचा दुसरा संस्कार म्हणजे 5वा महिना, तिसरा संस्कार 6वा महिना, 4था संस्कार 7वा महिना, 8वा संस्कार आपला 5वा संस्कार किती महिना, 7वा, 6वा संस्कार, 9वा, 6 संस्कार. म्हणून अत्यंत महत्वपूर्ण हे दिवस आहे. वेळ कमी आहे तुमच्याकडे, पण या वेळेचं पूर्ण नियोजन करू. आपण ते तुम्हाला विगन सांगतो, पण तुम्हाला हे सगळं करायचं जीवार येणार मला. तुम्ही जीवार करसाल, कंटाळा करसाल, वंदना घ्यायला नको. कधी कंटाळा करायचा ना, जीवार करू नका, आळस करू नका. कारण वंदना घेतली म्हणून तुम्हाला काय बिल येणार नाही. त्याच्यामुळं काळजी करायची नाही, वंदना घ्यायला शिका, आळस करू. कारण आळसाचे संस्कार बाळावरती होतात, सुकारपणाचे संस्कार होतात. सुकारपणा कामाचा नाही. आपण सतर्क राहून, सजग राहून, सावध राहून संस्कार हाताळी केले पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी संस्काराची ही पार्श्वभूमी सांगत असताना एवढं इथपर्यंत सांगावं लागलं. आता वंदनेला सुरुवात करू. वंदना गेला एक संस्कार आपल्या सर्वांसाठी. जेवढं तुम्ही मन लावून वंदना घ्यायचा परिणाम जागेवर मिळतो, शांतता जागेवर राहते होते. आपण मन लावून वंदना घेतली नाही, त्याचा परिणाम येत नाही. रिझल्ट जो आहे, कारण बुद्ध धम्म इथं जागेवर अनुभवायचा असतो.
त्याचे परिणाम नंतर येतील. कारण धर्माचा जो महत्वपूर्ण जो गुण आहे संदीप ठिको अकालिको, संदीप ठिको अकालिको यही पस्सिको कोणी पश्चत्तन वेदी तपो विन्यू. आज जो धर्म आहे अकालिक याला काळ वेळेचं बनवलं. तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित सगळ्या जणांनी जर वंदना या ठिकाणी घेतली नीट नितांत शांतता नितांत सुख प्राप्त होतं, ताणतणा टेन्शन सगळं दूर होतं आणि माणसाच्या जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होतं. म्हणून आपण सर्वांनी शुद्ध अंतराने शुद्ध मनातून बुद्ध दत्तसंघ या 3 रत्नाची वंदना आपण अंतर्गर्भ संस्कारांना बोधी सर्वांनी म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इति पिसु भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनोत्तरो पुरीसतम सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको एकस्तिकोपनीको अच्छतां वेदितम्बो विन्योहिति धम्मां जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीतिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदीदं चत्तारि पुरीसयुगानि अट्ठपुरीसपुङ्गला तेषु भगवतो
सावक संघो आहुनेयो आहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं कीर्तनं लोकसाति संघं विविक्तपर्यन्तं शरणं गच्छामि वर्णगन्धपुनोपेताम् एतां कुसुमसन्ततिम् पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजे मे बुद्धं कुसुमेन नेन मेघेन भूतो लभामि मोक्षम् उभं मिलायाति यथापीदं मे काय तथा याति विनाशभावम् सन्नशीतलं सूत्रम् पानीयं मधुरं इमम् पूजेमि पूजनीयस्य लोकनाथस्य तारिणो अधिवासे तु नो भुङ्क्ते पानीयं परिकल्पिताम् अनुकम्पम् उपादाय पतिरन्नाकुन्तमम् गन्धसंहारयुक्तेन रूपेणाहं सुगन्धिना पूजये पूजनीयताम् मञ्जाभाजनमुत्तमम् सुगन्धिकायवदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतम् घनसारपदितेन दीपेन कमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धम् पूजयामि तमोदम् वन्दामि चेतियं सकुन्दम् सम्पठाने सुखतीर्थिकम् शारीरिकधातुं महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा सेवितं धर्मराजेन तत्तो सम्बोधिमुक्त
सेविता धम्मराजेन तत्तो संबोधिमुत्तमम् पूजेमि बोधिराजानम् उभेनेतेन सादरम् सेवितां धम्मराजेन भक्तो संबोधिमुत्तमम् पूजेमि बोधिराजानम् आनियं मधुरं इमम् सेवितं धम्मराजेन तत्तो संबोधिमुत्तमम् पूजेमि बोधिराजानम् तेन सादरम् सेवितां धम्मराजेन तत्तो संबोधिमुत्तमम् पूजेमि बोधिराजानम् चन्दं सत्थाय पूजितम् इमे ते महाबोधिं लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्ते प्रथमं बोधिपर्यङ्कं द्वितीयं च अनिमिषम् तृतीयं संक्रमणं शेषम् चतुर्थं रत्नाकरम् पञ्चमं आजपालं च चलिन्देन षष्ठमं सप्तमं काजायतनं वन्देतं मुनिसेवितम् आयु आरोग्यतं वनं यसङ्गीतिं धनं बलम् पठेतं पूजयन्तारं वन्देतं बोधिमुत्तमम् महादयो महासत्तो बोधिमूले निसीदय पञ्चमारे पराजितं वा तत्तो बोधिमुत्तमम् ब्रह्मपटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय ब्रह्मपटिपत्या धम्मं पूजेमि
पूज्य भदंत महास्तवी असे भंतेजी समाजामध्ये निर्माण होण्यासाठी 1000 वर्षाचा कालावधी लागतो सर. त्यागी निर्भीड आणि धम्मवान, शीलवान, गुणवान, बुद्धिवान आणि अशा पद्धतीचं महान कार्य करणारे भिक्षू समाजामध्ये घडण्यासाठी 1000 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. त्याचप्रमाणे आमच्या शिवली बंदी सारखे तिची तयार होण्यासाठी 500 वर्षाचा कालावधी लागतो आहे. तेव्हा अशी बंदीची जन्माला येतात. माझ्यासारखी बंदीची तयार होण्यासाठी 100 वर्षाचा कालावधी लागतो. अशा पद्धतीने आणि असे उपासक जन्माला येण्यासाठी 50. आणि हा जो कार्यकाळ जो आहे हा कोणाला होता? आणि मग पूज्य बंदी जो वय जे आहे वय काय आहे? वृद्धावस्था आहे. आणि मग ट्रीटमेंट इलाज जे आहे तर ते चिकित्सकपणे आपण दिले पाहिजे. कोणी यायचं काही म्हणायचं म्हणते तुम्हाला काय झालं, कोणी उठलं सुटलं म्हणा तुमची पाव द्या, काही पडली जी पाव द्या पडली, डोळ्याला अमुक झालं तमुक झालं, असं काही करू नका, काही देऊ नका. वयाला लागू होत नाही ते औषध, त्याच्यामुळे त्यांची बेजारी उरली, परेशानी उरली, असं कोणी काही काढू नका. आपण चांगल्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देणार आहोत. आज सगळे त्यांना ठाव घ्या. सरकार दवाखान्यामध्ये त्यांना आपण घेऊन जाऊ. असं पडून राहण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामुळे त्यांना बोधीपूजा आपण त्यांच्यासाठी केली. दवाखाना करणं गरजेचं, त्यांना सगळ्या प्रकारचे इलाज आपण प्रयत्न करीत राहिलो. आणि मग बुद्धीजी ही आपली जालना जिल्ह्याची शान आहे, सर्वांची शान आहे, बिहाराची शान आहे. आणि मग असे शिकणं राहणं आपल्यामध्ये काळाची गरज आहे. म्हणून त्यांना शतकापार असं आयुष्य लाभावं यासाठी आपण बोधीपूजा पूर्ण केली. पुन्हा 5 वाजता अजून एक बोधीपूजा होणार आहे. म्हणून आता या ठिकाणी गर्भसंस्कार विधी ताई आमची तांदवडून आलेली आहे, जागृती ताई, तिला भाषण करायची इच्छा झाली. जोडून बसा सगळं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. परितंगं भरन्तस्स निशिन्नठानधोवनं मुदकम्पि विनाशेति सम्पमेव परिसय्यम्. सोत्थेनागपौटानं यञ्च साधकी तङ्कन्नं तेरसाङ्गुली मालस्य लोकनाथेन वासिनं कपट्टायं महातेजं हरितं तं धनामि. एतों भगनी अर्याय जातिया जातो नाभिजानामि संचिच पानं जीवितावरोपे तेन सच्चेन सोत्थिते उतु सोत्थि गपसात्. परितंगं भरन्तस्स निशिन्नठानधोवनं मुदकम्पि विनाशेति सम्पमेव परिसय्यम्. सोत्थेनागपौटानं यञ्च साधकी तङ्कन्ने तेरसाङ्गुली मालस्य लोकनाथेन वासिनं कपट्टायं महातेजं हरितं तं धनामि. हेतों भगनी अर्याय जातिया जातो नाभिजानामि संचिच पानं जीवितावरोपे तेन सच्चेन सोत्थिते उतु सोत्थि गपसात्. परितंगं भरन्तस्स निशिन्नठानधोवनं मुदकम्पि विनाशेति सम्पमेव परिसय्यम्. सोत्थेनागपौटानं यञ्च साधकी तङ्कन्ने तेरसाङ्गुली मालस्य लोकनाथेन वासिनं कपट्टायं महातेजं हरितं तं धनामि. हेतों भगनी अर्याय जातिया जातो नाभिजानामि संचिच पानं जीवितावरोपे तेन सच्चेन सोत्थिते उतु सोत्थि गपसात्. सप्पिन्तियो विभज्यन्तु सप्परूपो विनश्यन्तु माते भवत्वन्तरायो दीर्घायुः भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. दुःखपत्ताचने दुःख भयपत्ताचने भया शोकपत्ताचने शोक हन्तु सर्वे विपाणिनो एतावता च मे सम्पदं पुण्यसम्पदं
सभ्ये भूता सभ्ये देवा सभ्ये सत्तानुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु संपदा भावना विदितान्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये भूता सभ्ये धम्मा सभ्ये संगा बलपत्ता पच्चेकानं जयं बलं गरहं तावनं च देजिन रक्षं बन्धामि सर्वसु आकाशट्टा च भुङ्गट्टा देवानागामयदिका पुण्यन्तं अनुमोदितम् चिरं रक्षन्तु बुद्ध शासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु पुरुं सदाति देवो वसतु कालेन सस्य सम्पत्तिः हेतु च भीतो होतु लोको च राजा भवतु ब्रह्मिको साधा 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 जागृती दाभाडे या ठिकाणी पूज्य व्यक्तीजींना दुःखी नुबक असं आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी मंगल कामना करण्यासाठी भाषण करीत आहे. बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन तथा भारतीय भिक्खू संघ आणि माझे मार्गदर्शक पूज्य भंते अंगुलीमाल भंते धम्मदर भंते शिवली यांना त्रिवार अभिवादन आणि इथे जमलेल्या सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम. आणि आज आपण नालंदा बुद्ध विहार संघभूमी विहाराचे स्थापक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पूज्य भंते अंगुलीमाल यांची प्रकृती बरी नसल्यामुळे आज पौर्णिमा निमित्त पूज्य भंतेजींना आजारपणातून त्यांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून 108 दीपांची पूजा करीत आहोत. त्यानिमित्त आपण नालंदा बुद्ध विहार संघभूमी येथे जमलो आहोत. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. जय भीम. आता एक आईवरती गीत गाणार आहेत ते सुद्धा सगळ्यांनी ऐकायचे. बसा शांत बसा उपासिका सगळ्यांनी ऐकायचे. चिंता करू नको ग आई, डोळे भरू नको ग आई, बुद्धाचा सन्मान बजावलाय बोधिसत्वान, बुद्धाचा सन्मान बजावलाय बोधिसत्वान, संसार सुखाचा करीन न्याय धम्माच्या तत्वानं, संसार सुखाचा करीन न्याय धम्माच्या तत्वानं, संसारी धम्माच्या पंथानं पाऊल टाकीनं, संसारी धम्माच्या पंथानं पाऊल टाकीनं, कुळाचं नाव राखीनं, कुळाचं नाव राखीनं, माहेरी समजून सासरी सुखानं राहीनं, माहेरी समजून सासरी सुखानं राहीनं, सुख माहेर पायी, सुख माहेर पायी, दिराला भाऊ नंदेला बहीण मानीनं, दिराला भाऊ नंदेला बहीण मानीनं, माझं कर्तव्य जाणीनं, माझं कर्तव्य जाणीनं, सासूला आई ससऱ्याला वडील मानीनं, सासूला आई ससऱ्याला वडील मानीनं, माझं कर्तव्य जाणीनं, माझं कर्तव्य जाणीनं, सुशील देखना घरधनीला भलाई गुणवानो, सुशील देखना घरधनीला भलाई गुणवानो, संसार सुखाचा करीन न्याय धम्माच्या तत्वानं, संसार सुखाचा करीन न्याय धम्माच्या तत्वानं, चिंता करू नको ग आई, डोळे भरू नको ग आई, मजला धाडशील आई कोणाला, अनाया मजला धाडशील आई कोणाला, भीम जयंती सणाला, भीम जयंती सणाला, आनंद होईल मनाला, माहेरी येईल आनंद होईल मनाला, भीम जयंती
शिलवंताची लेक आहे मी शिलवानो, शिलवंताची लेक आहे मी शिलवानो. चिंता करू नको ग आई, डोळे भरू नको ग आई. मार्ग दावलाय बोधिसत्वानो, बुद्धाचा समाज गदावलाय बोधिसत्वानो. संसार सुखाचा करेन मी आई धम्माच्या तत्वानो, संसार सुखाचा करेन मी आई धम्माच्या तत्वानो. संसार सुखाचा करेन मी आई धम्माच्या तत्वानो, संसार सुखाचा करेन मी आई धम्माच्या तत्वानो. छान. त्यांनी आपल्याला तृप्त केलं आहे. त्यानंतर आमच्या शेजवळाई सुद्धा अतिशय माघ पौर्णिमेनिमित्त एक भीम बुद्ध गीत म्हणण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचे आपण ऐकावं. हे होतं ना मंगलमैत्री, त्या दिवशी 300चे उठले. तुझी तुम्हाला लागते बाई हो, तुमची तुम्हाला लागते बाई, विठ्ठलान रखमाई. मला तर बाई घ्यावयाचे भीम रमाई, मला तर बाई घ्यावयाचे भीम रमाई. मला तर बाई घ्यावयाचे भीम रमाई. तुमची तुम्हाला लागते बाई हो, तुमची तुम्हाला लागते बाई, विठ्ठलान रखमाई. मला तर बाई घ्यावयाचे भीम रमाई, मला तर बाई घ्यावयाचे भीम रमाई. 33 कोटी देवापैकी एकही नाही आला, बाई एकही नाही आला. 33 कोटी देवापैकी एकही नाही आला, बाई एकही नाही आला. त्या देवाच्या भक्ताने छळले भीम बाबाला, बाई छळले भीम बाबाला. पातक झाला भीम आमचा हो, पातक झाला भीम आमचा, रामाची आई. मला तर बाई घ्यावयाची भीम रमाई, मला तर बाई घ्यावयाची भीम रमाई. घर बनवलं बुकुळीहार मणी धमाचा घातो, बाई मणी धमाचा घातो. घर बनवलं बुकुळीहार मणी धमाचा घातो, बाई मणी धमाचा घातो. त्या आदर्शाच्या छायेमध्ये करती मुलं अभ्यास, बाई करती मुलं अभ्यास. या मूर्तीच्या साठी मी दुसऱ्या हो, या मूर्तीच्या साठी मी दुसऱ्या वस्तू घेतल्या नाही. मला तर बाई घ्यावयाची भीम रमाई, मला तर बाई घ्यावयाची भीम रमाई. तुमची तुम्हाला लागते बाई, विठ्ठलान रखमाई. मला तर बाई घ्यावयाची भीम रमाई, मला तर बाई घ्यावयाची भीम रमाई. जय भीम. या ठिकाणी आता आशीर्वाद गाथा होईल आणि आपला हा माघ पौर्णिमेचा कार्यक्रम समाप्त केला जाईल. आणि त्यानंतर त्या अगोदर या इकडं भंतेजींच्या स्मरणिका ठेवलेल्या आहेत. एक स्मरणिका 50 रुपये. त्यासह फोटो सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यांना कुणाला स्मरणिका विशेष अंक पाहिजे आहे त्यांनी बाळराजताईशी संपर्क करावा. म्हणजे इकडे समोर इकडून म्हणा ना, ते शूटिंग नाही ना.
तांदरवाडीच्या दाभाडे ते यशवंत एक बुद्ध गीत आपल्या समोर सादर करत आहेत. मानवाचा देश करीतो कसा श्रीहरी, मानवाचा देश करीतो कसा श्रीहरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. मानवाचा देश करीतो कसा मानवाचा देश करीतो कसा श्रीहरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. थकल्या पिढ्या आपल्या वाऱ्या करोनी, थकल्या पिढ्या आपल्या वाऱ्या करोनी. दुरून विठ्ठलाचे पाय धरोनी, दुरून विठ्ठलाचे पाय धरोनी. दिला नाही प्रवेश आम्हा मंदिरी, दिला नाही प्रवेश आम्हा मंदिरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. इंटाळ मानसाचा कसला तो देव, इंटाळ मानसाचा कसला तो देव. देवाला नाही त्या मानसाची किवा, देवाला नाही त्या मानसाची किवा. आपणाला कागा त्याने लोटले दुरी, आपणाला कागा त्याने लोटले दुरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. भक्ता सारखे भक्त सोनी, भक्ता सारखे भक्त सोनी. सर्वांच्या सारखे रक्त सोनी, सर्वांच्या सारखे रक्त सोनी. चोखोबाला कागा त्याने ठेवले दुरी, चोखोबाला कागा त्याने ठेवले दुरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. मानवाचा देश करीतो कसा श्रीहरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. येथेच आपण आपली पंढरी बनवू, येथेच आपण आपली पंढरी बनवू. माणसाच्या माणुसकीला श्रीहरी बनवू, माणसाच्या माणुसकीला श्रीहरी बनवू. बाबांचे बोल चोपणे रमाईच्या अंतरी, बाबांचे बोल चोपणे रमाईच्या अंतरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. मानवाचा देश करीतो कसा श्रीहरी. नको गरमाती नको पंढरी, नको गरमाती नको पंढरी. जय विठ्ठल. सर्व बौद्ध उपासक
आज आपण संपादित केलेले सगळं दुसरं पंचशी अष्टशी रत्नावंदना बोधिपूजन मरीशी सर्व आपण या ठिकाणी आज करत तेव्हा सर्वांच्या जीवनातील आनंद संकटातील सर्व दुःख दूर होईल सर्वांच्या जीवनातील पौर्णिमेच्या चंद्रप्रमाणे असा चंद्रकरी पूर्ण म्हणजे सर्वांच्या चंद्रकरी पूर्ण हो ही मंगलमय कामना त्यासाठी आपण विशेष संस्कृती पूजेचे आयोजन करून आपलं त्यांना दुःख रोग आरोग्य लवकरात लवकर त्यांना आजारातून त्यासाठी आपण त्यासाठी बोटी पूजा संपन्न केली आयु आरोग्य व्यसन केली याप्रमाणे लवकरच आजारात बरे होते त्यासाठी सर्वांच्या सर्वांना मंगलकामना व्यक्त म्हणायचं सगळ्यांनी म्हणा साधू साधू साधू. सर्वांना या माघ पौर्णिमेच्या अनंत अनंत अशा शुभेच्छा. आता आपण पुढच्या पौर्णिमेची वाट बघूया, वैशाख पौर्णिमेची. चैत्र फाल्गुन येस वैशाख पौर्णिमेसाठी की त्या दिवशी बुद्धाचा जन्म झाला आणि त्याच पौर्णिमेला महाप्रयाण महापरिनिर्वाण बुद्धत्वाचा लाभ झाला वगैरे वगैरे अशा या भगवंताच्या काळातील मुख्य घटना घडल्या. म्हणून वैशाखी पौर्णिमा बुद्ध धर्मामध्ये महत्वाची मानल्या जाते. सर्वांना माघ पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वादांती आशीर्वचनांती आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो असं सर्वांसमक्ष जाहीर करतो. शेवटी मी थांबतो. साधू साधू साधू. मम्मी घ्या ना मग येतो आम्ही. नालंदा बुद्धविहार संगभूमी नागेवाडी जिल्हा जालना या विहाराचे संस्थापक अध्यक्ष पूज्य वेदांताचार्य अंगुलीमाल चक्केपुत्र महास्थवी हे आहेत. अतिशय सुव्यवस्थित असं झाडाझुडपांनी
निसर्गरम्य वातावरणात हे नटलेलं नालंदा बुद्ध विहार आहे. सुसज्ज विहार हे तब्बल 2.5 एकर विहारामध्ये सुप्रतिष्ठित आहे. विहारामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे. पौर्णिमा, अमावस्या, भीमजयंती, बुद्ध जयंती, कठीण वरदान इत्यादी असे बुद्ध धम्मातील विशेष असे कार्यक्रम या विहारामध्ये होत असतात. भंतेजींच्या मुख्य उपस्थितीत उपासकांच्याही मुख्य अतिथी व्यवस्थेमध्ये प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत राहतो. असं निसर्गरम्य वातावरण या बुद्ध विहाराच्या आसपास आहे. तब्बल 45 फूट हे विहार आहे. अतिशय प्रशस्त सुंदर देखणं असं पंचरंगी पंचशील पट्ट्यांनी सजावटीने युक्त असलेलं हे विहार या ठिकाणी नागेवाडीला स्थानापन्न आहे. जिल्हा जालना, महाराष्ट्र.